एक धक्कादायक बातमी नागपूर शहरातून येत आहे। लग्नाच्या नावाखाली विवाहित पुरुषांची फसवणूक करणाऱ्या लुटेरी दुल्हन अखेर पोलिसांनी अटक केली आहे। 1.5 वर्षापासून फरार असलेल्या या महिलेने आतापर्यंत 8 पुरुषांना आपल्या जाळ्यात अडकवून लाखोंची फसवणूक केली आहे। अधिक माहिती पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। नागपूर शहर हादरलं। लग्नाच्या बहाण्याने विवाहित पुरुषांची फसवणूक करणारी एक उच्च शिक्षित महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली। समीरा फातिमा असे या महिलेचे नाव असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायची। त्यानंतर खोटे निघानामा दाखवून लग्न करायची आणि महिन्याभरातच त्यांच्यावर खोटे आरोप लावून ब्लॅकमेल करत असे। कोर्ट केसची धमकी देऊन ती सेटलमेंटच्या नावावर मोठी रक्कम वसूल करत होती। या महिलेची फसवणूक झालेल्या अनेक तक्रारी गिट्टी खदान पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या। याच तक्रारींपैकी एक तक्रार पीडित पती गुलाम पठाण यांनी मार्च 2023 मध्ये केली होती। गुलाम पठाण यांच्या म्हणण्यानुसार समीराने 2010 पासून आतापर्यंत 8 विवाहित पुरुषांशी लग्न करून फसवणूक केली आहे। तिने सुमारे 50 लाख रुपयांची फसवणूक केली, त्यापैकी 10 लाख रुपये दिल्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत। समीरा एका शाळेत शिक्षिका म्हणूनही काम करते। ती नवीन पुरुषांना भेटल्यावर त्यांचा घटस्फोट झाल्याची खोटी माहिती द्यायची आणि मला तुमचा सहारा हवा आहे, मी तुमची दुसरी पत्नी म्हणून राहील असे म्हणत प्रेमाच्या जाळ्यात ओढायची। 1.5 वर्षांपासून फरार असलेली ही लुटेरी दुल्हन अखेर सिव्हिल लाईन्स येथील एका टपरीवर चहा प्यायला आली आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकली। सहाय्यक पोलीस निरीक्षक शारदा भोपाले यांच्या नेतृत्वाखाली गिट्टी खदान पोलिसांनी ही कार्यवाही केली। या सर्व प्रकाराबद्दल समीरा यांच्या पतींनी एकत्रितपणे प्रेस कॉन्फ्रेंस घेऊन याबद्दल माहिती दिली। कलंकित करती है स्टार्टिंग में कि भाई मुसलमानों में तो 4 शादी करने की इजाजत है, 4 शादी करने की जो है इजाजत है, तो आपने मेरे से कर लिए तो क्या तकलीफ हो जाएगी आपको। एक आप प्राइवेट जिंदगी, एक्स्ट्रा जिंदगी एक अलग कर लो। आप शादीशुदा बाल बच्चेदार हो तो आप एक एक्स्ट्रा जिंदगी मेरे साथ में कर लो। और पूरे पति का नहीं बताती है, बोलती है 2 पति से मेरे तलाक हुए करके बताती है। उन लोग हरामी थे, जो हरामी अगर होंगे तो हम ये तीनों लोग बैठे आपके सामने में, हम धोखेबाज होंगे तो हम बैठे भी है। तो इस टाइप से है। हे प्रकरण 2024 मध्ये रजिस्टर करण्यात आलं होता। गिट्टी खदान पोलीस स्टेशन यांनी हे प्रकरणात गुन्हा दाखल केले होते। खंडणीचे गुन्हा दाखल झाले होते आणि प्रत्येक जे कलम लावलेली आहे त्याच्यावर 10 वर्षाचे 10 साल से ऊपर की सजा है। याच्यात हे प्रकरण जेव्हा झाले होते तेव्हा खूप काही प्रयत्न केले होते गिरफ्तारीचे, पण त्यावेळी त्याला अटक करण्यात आलेला नव्हता। पण ते प्रयत्नाला आता यश भेटलं आहे आणि 29 तारखेला ती कोर्टात हजर होती। कारण जे FIR झाली होती त्याची रद्दीकरणची प्रोसेस करण्यासाठी त्यांनी काही सेटलमेंट करायला ती 8व्या नवऱ्यासोबत आलेली होती। नंतर ते 1:30 बजेचे लंच ब्रेक जे असते त्याच्यात ती बाहेर निघाली होती काही चहा पाणी घ्यायला आणि तेव्हाच त्याला डॉलीची टपरी म्हणून जे जागा आहे तिथून त्याला अटक करण्यात आलेला आहे गिट्टी खदान पोलीस स्टेशन चे मार्फत। मॅम, एकंदरीत यामध्ये किती रुपयाचा फ्रॉड केलेला आहे काय वाटतं? आता जे आपण हे फ्रॉडची रक्कम आहे ही तर लिगली अगर आपण म्हणू जे खात्यात जे ट्रान्झॅक्शन झाले आहे ते ट्रान्झॅक्शन जवळपास 50 लाखाचे होत आहे। जे सर्व मिळून जे आहे जे 8-9 जे नवरे आहे त्याचे अजूनही त्याच्यात काही वाढ होऊ शकते। जेव्हा त्याचे बँक अकाउंटची जे डिटेल आहे ते पोलीस काढणार आहे तेव्हा त्याच्यात वाढ ही सुद्धा होऊ शकते। आणि हे जे वारंवार ती लग्न करून राहिली आणि डिवोर्स न देता सुद्धा ती अजूनही लग्न करून राहिली, तर हे त्याचा एक फक्त एक महिला नाही करू शकत। याच्यात हे संघटित अपराधच्या श्रेणीत येते। ही संघटित अपराधच्या श्रेणीत आहे आणि जी पार्श्वभूमी त्यांनी तयार केली आहे, गुन्ह्याची पार्श्वभूमी आहे, ही सब्जेक्ट टू इन्व्हेस्टिगेशन आहे। कारण हे पूर्ण एक सिंडिकेट आहे। हे सिंडिकेटमध्ये डॉक्टर सुद्धा आहे जे खोटे प्रिस्क्रिप्शन त्याला देतात। सोनोग्राफी रिपोर्ट सुद्धा ते लोक बनवतात। त्याच्यात काही मौलाना लोकही आहे जे वारंवार त्याचा निकाह करतात आणि एक निकाह झाला की दुसरा निकाह करायला जे परमिशन असतात ते असंही त्याला देऊन देतात ज्याच्यात काही धर्माचा लेनदेन नाही आहे। कारण ते त्याच्या सिंडिकेटचा हिस्सा आहे आणि लोकाला
लोकाला जाणीव नाही आहे. ते जे इस्लामिक कानून आहे त्याची जाणीव एक नॉर्मल मुस्लिम माणसाला नसतेच की हे काय असते. फक्त आपल्याला हे कळते की असं निकाह होते बा, एकदा होऊ शकते, 2 वेळा होऊ शकते, पण हे वारंवार कसं होऊन राहिलंय हे कॉमन मुसलमानचे जे आहेत तेही त्याच्याही लक्षाचे परेची हे गोष्ट आहे. आणि याच्यात धर्माला कसं ते वापर करून राहिली याच्यात कारण काही धर्माचे जे विद्वान आहे ते लोकही हे सिंडिकेटचे हिस्सा आहे म्हणून, आणि जे काही ते लिहितात ते कुराणचे रोशनीमध्ये लिहितात असं ते त्यांचं बोलणं असते आणि उर्दूमध्ये लिहितात. तर हे कॉमन आदमीला जाणव नसते ते काय लिहून राहिले. कायद्याचा वापर असा आहे की त्याच्याकडे नेमके त्याचे ठरवलेले काही ॲडव्होकेट सुद्धा आहे जे कायद्याचे विद्वान आहे. तर कायद्याने ते त्यांना मदत करते की तू असं कर तसं कर, 5 वाजताच्या नंतर तुझी गिरफ्तारी होऊ शकत नाही. आणि एक खूप काय आहे जे कानूनची बारीकी आहे ते कॉमन वुमन नाही आहे, ती शिकलेली आहे. त्याला हिंदी, इंग्रजी, मराठी, उर्दू हे सर्व भाषाचं त्याला ज्ञान आहे आणि ती खूप विद्वान आहे, खूप शिकलेली आहे. म्हणून ते काय आहे कोणालाही मॅनिप्युलेट करण्याचा त्याच्यात एक हुनर आहे, आपण असं बोलू शकतो. जे हुनरचा ती वापर करते आपल्या फायद्यासाठी. या घटनेने शहरातील नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावरचा वापर करून अशा प्रकारे फसवणूक होणे हे अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून इतर पीडितांचाही शोध घ्यावा अशी अपेक्षा आहे. या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज.